ओम नमो भगवते वासुदेवाय. महाराज पृथ्वीच्या सगळ्यांना उद्देशून बोलताना म्हणाले की सगळ्या उपनिषदांचं ज्ञानपरक वचन, जी जी काही वचनं असतील उपनिषदामध्ये ज्ञानासंबंधी, ती सगळी ज्या एकाच्या ठिकाणी अर्थहीन ठरतात, अप्रस्तुत ठरतात, गतार्थ ठरतात, असा जो परब्रह्म परमात्मा भगवान अनंत, तो ब्राह्मणांच्या मुखामध्ये इंद्रादी यज्ञ देवतांच्या नावानं तत्वज्ञानी लोकांनी श्रद्धापूर्वक ज्या पदार्थांचं हवन केलंय, असे पदार्थ ज्या आवडीनं घेतो, तसे चेतनाशून्य नुसत्या भौतिक अग्नीमध्ये हवन केलेली जी द्रव्य आहेत, ती काही द्रव्य तो आवडीने घेत नाही. इतकं ब्राह्मणांचं महत्व आहे. सभ्यजन हो, ज्या प्रकारे आरसा पूर्णतः स्वच्छ जर असेल तरच त्याच्यात प्रतिबिंब दिसतं, त्याप्रमाणे ज्याच्यामुळं या संपूर्ण प्रपंचाचं यथार्थ परिपूर्ण ज्ञान होतं, त्या नित्य शुद्ध आणि सनातन अशा परब्रह्माची प्राप्ती होण्यासाठी, त्या परमार्थ तत्वाची प्राप्ती होण्यासाठी श्रद्धा, तप, मंगलमय आचरण, स्वाध्याय विरोधी असलेलं बोलणं टाकून देणं आणि त्याचप्रमाणे संयम आणि समाधीच्या द्वारे अभ्यास करून ते ब्रह्मतत्व जे धारण करतात, त्या ब्राह्मणांच्या पदकमलांची जी धुली आहे, ती मी माझ्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत माझ्या मुकुटावर धारण करावी. कारण ती माझ्या मस्तकी सतत लावल्यामुळं, माझ्या शिरावरती धारण केल्यामुळं माणसांची सगळी पापं तत्काळ नष्ट होतात आणि सगळे गुण त्या जीवाची सेवा करायला लागतात. अशा त्या गुणवान, शीलसंपन्न, कृतज्ञ आणि गुरुजनांची सेवा करणाऱ्या पुरुषाच्या जवळ सगळ्या संपत्ती आपोआप येऊन राहतात. आणि म्हणून माझी तर हीच अभिलाषा आहे, इच्छा आहे की ब्राह्मण कुल, गोवंश आणि भक्तांच्या सहित भगवान श्रीहरी माझ्यावर सदैव प्रसन्न राहोत. मैत्रीजी म्हणायला लागले, महाराज पृथूंचं हे भाषण ऐकल्यानंतर देवता, पितर आणि ब्राह्मण इत्यादी सगळे उपस्थित साधूजन अत्यंत प्रसन्न चित्तानं साधू साधू असं म्हणायला लागले आणि त्यांनी प्रशंसा केली, त्यांचं कौतुक केलं. ते सगळे म्हणायला लागले की पुत्रेण जयते लोकान इति सत्यवती श्रुती ब्रह्मदंड हतः पापो यद्वेनो चरतत तमः. की मुलाच्या द्वारे वडील पुण्य लोकाला प्राप्त होतात, तिथे जातात. ही श्रुती जी आहे ती खरोखर यथार्थ आहे. पापी वेन ब्राह्मणांच्या शापानं मारला गेला तरी सुद्धा ह्या राजा पृथूच्या पुण्यबळावर त्याचा नरकातून उद्धार झाला. हिरण्यकशिपुश्चापि भगवन् निंदया तमः विविक्षरत्यगात सुनोः प्रह्लादस्यानुभावता. अशाच प्रकारे हिरण्यकशिपू सुद्धा भगवंताची निंदा केल्यामुळं वास्तविक नरकात जायचा होता, पण आपला जो मुलगा प्रल्हाद, त्याच्या प्रभावानं तो नरकात न जाता त्याला मुक्ती मिळाली. वीरवर अशा पृथ्वीजी, आपण तर ह्या पृथ्वीचे पिताच आहात आणि सगळ्या लोकांचे एकमात्र स्वामी असलेल्या श्रीहरीमध्ये सुद्धा आपली अशी अविचल भक्ती आहे. आणि म्हणून आपण अनंत वर्षांपर्यंत जिवंत राहावं, आपलं कार्य करीत राहावं. आपल्याला मिळालेलं हे यश अतिशय पवित्र आहे. आपण उदार कीर्ती आहात
आणि ब्रह्मण्य देव असलेल्या भगवान श्रीहरींच्या कथांचा आपण प्रचार करत आहात. आमचं अतिशय सौभाग्य आहे की आज आपल्याला आमच्या ठाण्याच्या रूपामध्ये, स्वामीच्या रूपामध्ये प्राप्त करून आम्ही स्वतःला भगवंताच्याच राज्यात आहोत असं समजतो. अहो वयम हृदय पवित्र कीर्ते त्वयैव नाथेन मुकुंदनाथः ये उत्तम श्लोक तमस्य विष्णो ब्रह्मण्य देवस्य कथां जनक्ती. ते पुढे म्हणाले, स्वामी आपण आश्रितांना अशा प्रकारचा उत्तम उपदेश देणं हे काही विशेष आश्चर्याची गोष्ट नव्हे. कारण आपली प्रजा आपल्यावर आत्यंतिक प्रेम करते आणि त्यामुळे करुणामय महापुरुषांचा हा असा स्वभावच असतो की अशा प्रकारचा उपदेश, अशा प्रकारची अपेक्षा प्रजेकडनं व्यक्त करणं. आम्ही सर्वजण प्रारब्धवश विवेकहीन होऊन, विवेक सोडून या संसाररूपी अरण्यामध्ये भटकत राहिलो होतो. तेव्हा प्रभो, आज आपण आम्हाला ह्या अज्ञानरूपी घनदाट अशा अंधकारातून बाहेर काढलं आणि प्रकाशाच्या दिशेने पोहोचवलं. आपण शुद्ध सत्वमय परमपुरुष आहात की जे ब्राह्मण जातीमध्ये प्रविष्ट होऊन क्षत्रियांची आणि क्षत्रिय जातीमध्ये प्रविष्ट होऊन ब्राह्मणांची, त्याचप्रमाणे दोन्ही जातींमध्ये प्रतिष्ठित होऊन सगळ्या जगताची संरक्षण व्यवस्था बघतात. आमचा आपल्याला नमस्कार असो. अशा प्रकारे त्या सर्व प्रजाजनांनी, देवतागणांनी, पितृगणांनी राजा जे की म्हणाला त्याला प्रत्युत्तरादाखल आपलं बोलणं केलं. आणि अशा प्रकारे इथे श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंधाचा 21वा अध्याय समाप्त झाला. पुढे काय घडलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.